नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका पवित्र भूमीला भेट देणार आहोत जिथून स्वराज्याचा सूर्य उगवला. ही भूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ल्याचा इतिहास पाहिला तर यामध्ये तटबंदीचे शौर्य आहे आणि या मातीत स्वराज्याचे स्वप्न रुजले आहे. चला तर अनुभवूया शिवनेरी किल्ल्याची अविस्मरणीय सफर. शिवनेरी किल्ल्याचा प्रवास जर पाहिला तर शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ आहे. पुण्यापासून सुमारे जवळपास 95 ते 100 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला इतिहासप्रेमी, ट्रॅकर्स आणि शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. पायथ्यापासून चढाई सुरू होताच निसर्गाचे मनमोहक दृश्य दिसू लागते. थंड हवा, डोंगररांगा आणि ऐतिहासिक वातावरण आपल्याला वेगळ्याच काळात घेऊन जाते. शिवनेरी हा फक्त एक किल्ला नाही, तर तो एक हिंदवी स्वराज्याचा उगम आहे. सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच किल्ल्यावर राजमाता जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. अगदी बालपणापासून जिजाऊंनी त्यांच्यामध्ये धर्म, न्याय, पराक्रम आणि स्वराज्याची प्रेरणा रुजवली. याच संस्कारामधून पुढे स्वराज्याची निर्मिती झाली. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर चढताना एकामागून एक मजबूत दरवाजे दिसतात. हे दरवाजे शत्रूला थांबवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधले गेले होते. त्यामध्ये नंबर 1 होता तो म्हणजे महादरवाजा. किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार, मोठे दगडी बांधकाम आणि मजबूत लाकडी दरवाजा. शत्रूला थेट आत येऊ न देण्यासाठी वळणदार रचना. त्यानंतर होता परवानगी दरवाजा. पुढे जाण्यापूर्वी पहारा ठेवला जात असे. परवानगीशिवाय प्रवेश कठीण. पूर्वी येथे सैनिकांची चौकशी होत असे. परवानगी मिळाल्यावरच पुढे जाता येत असे. 3 नंबरचा दरवाजा आहे हत्ती दरवाजा. रुंद व मजबूत प्रवेश मार्ग. सामान, घोडे किंवा हत्तीची ये-जा लक्षात घेऊन बांधलेला हा दरवाजा. या रुंद दरवाजावरून पूर्वी हत्ती व घोड्यांची वर्दळ होत असे. 4 नंबरला आहे पीर दरवाजा. जवळील पीर स्थानामुळे हे नाव पडले असेल. सैनिक व प्रवासी येथे थांबत असत. पीर स्थानाजवळ असल्यामुळे या दरवाजाला पीर दरवाजा म्हणतात. 5 नंबरला आहे शिवाई दरवाजा. शिवाई देवी मंदिराकडे जाणारा मार्ग. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवीवरून पडल्याची लोकपरंपरा सांगितली जाते. शिवाई देवीच्या मंदिराकडे नेणारा हा दरवाजा इतिहास आणि श्रद्धा दोन्ही जपतो. 6 नंबरचा आहे कुलूप दरवाजा. कुलूप दरवाजालाच आतला संरक्षण दरवाजा असेही म्हटलं जातं. अरुंद व नियंत्रित प्रवेश मार्ग. शत्रू आत शिरला तरी पुढे अडकण्यासाठी याचा उपयोग होत असे. हा आतला संरक्षण दरवाजा शत्रूला आणखी संथ करण्यासाठी बनवला होता. हा आहे शिवनेरीचा भक्कम महादरवाजा, किल्ल्याची पहिली सुरक्षा भिंत.
6 नंबरचा कुलूप दरवाजा, अतिशय अरुंद आणि सुरक्षित रचनेचा दरवाजा. शत्रूला थांबवण्यासाठी येथे मजबूत कुलूप बंद व्यवस्था केली जात असे. 7 नंबरचा माळ दरवाजा आणि अंतिम प्रवेशद्वार, किल्ल्याच्या माथ्याकडे नेणारा शेवटचा दरवाजा. हा पार केल्यानंतर मुख्य गड भागात प्रवेश होतो आणि पुढे शिवजन्मस्थळ परिसर दिसू लागते. पुतळा आहे. हे दृश्य पाहताना प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर काटे उभे राहतात. याच मातीतून स्वराज्याचे स्वप्न आकाराला आले. शिवाई देवी मंदिर, किल्ल्यावर असलेले शिवाई देवीचे मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की देवीच्या नावावरूनच बाळराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. आजही हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शिवकुंज येथे राजमाता जिजाबाई आणि गंगा जमुना टाकी, किल्ल्यावर गंगा जमुना नावाची प्रसिद्ध पाण्याची टाकी आहे. शेकडो वर्षानंतरही येथे पाणी टिकून आहे. त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. तटबंदी आणि दरवाजे जर पाहिले तर शिवनेरी किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत आहे. अनेक दरवाजे आणि संरक्षणाची भक्कम व्यवस्था पाहून त्या काळातील दूरदृष्टीची जाणीव होते. प्रत्येक दगड इतिहासाची साक्ष देत उभा आहे. निसर्ग, किल्ल्याच्या पाथ्यावरून दिसणारा जुन्नर परिसर, हिरवीगार शेती आणि डोंगर रांगा मन मोहून टाकतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हे दृश्य आणखी अप्रतिम दिसते. प्रेरणादायी समारोप जर पाहिला तर शिवनेरी म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही, ही प्रेरणेची भूमी आहे. येथे येऊन इतिहास अनुभवता येतो, स्वराज्याची जाणीव होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा अभिमान अधिक दृढ होतो. जर तुम्हाला इतिहास, किल्ले आणि महाराष्ट्राचा गौरव अनुभवायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी शिवनेरी किल्ल्याला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.